रामदास कदम असतील किंवा सुनील तटकरे यांचा वाद आहे. सुनील तटकरे म्हणतात की आता मी भाई म्हणणार नाही रामदास कदमांना. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मला वाटतं दोघेही नेते हे वरिष्ठ नेते आहेत आणि वरिष्ठ नेत्यांच्या मध्ये माझं जर काही तरुणांनी बोलणं हे योग्य नाही. तुम्ही समंजसपणा दाखवताय, वरिष्ठ नेते म्हणतात त्यांनी बोलणं योग्य नाही. मात्र सुनील तटकरे फक्त भाई म्हणण्यावरच थांबले नाही, तर ते म्हणताय अगदी मरकट होते, मग मदिरा पेली आणि त्यात विंचू चावला. कुठंतरी मला वाटतं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बघता मी पण त्यांच्याबद्दल खूप काही बोलू शकतो, खूप तिखट बोलू शकतो आणि त्यांच्याबद्दल तिखट बोलणं म्हणजे सत्य बोलणं असतं. मला वाटतं त्याच्या खोलात पडायचं नाही. आज महाराष्ट्र आमच्याकडे एक वेगळ्या अपेक्षेने पाहतो आहे आणि जर का मागच्या विधानसभेमध्ये कोणी कुणाला कशी मदत केली, मागच्या लोकसभेमध्ये कोणी कुणाला कशी मदत केली, पितळ उघडं पडेल. त्यामुळे मला वाटतं याच्यावरती मी न बोलणं योग्य राहील. पण वरिष्ठ नेते असताना कुठंतरी शब्दांचा स्तर घसरला जातोय, का बरं असं हे? नाही, रामदासभाईंनी असं काही तिथे चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. त्याला प्रत्युत्तर देत असताना त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे, नक्कीच पुढच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकामध्ये त्यांना करायची आमची गरज नसेल. 2029च्या निवडणुकामध्ये लोकसभेमध्ये त्यांना करायची आमची गरज नसेल. कुठले कुणाच्या गरजेवर ते हे करू शकतात किंवा काय त्यांचं चाललंय काय? आता ते त्या लोकसभा मतदारसंघाचं गणित हे त्यांना माहिती आहे आणि आता जे काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ह्याच्यामध्ये मला वाटतं कुठेही आता भविष्यामध्ये कॉम्प्रोमाइजसाठी जागा राहिलेली नाही किंवा आता हे कुठेही मिटेल असं मला तरी वाटत नाही. परंतु बघू, त्या वेळेचं राजकारण त्या वेळेला ठरवलं जातं. संघर्ष अधिक तीव्र होणार. आता बघू, त्याला निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.